गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे. ग्रंथकर्त्यांना नमस्कार करते. श्रीरामाला आपला सगळ्यांना नमस्कार. आपली आता शेवटची 2 प्रकरणं सुरू झालेली आहेत. त्यातलं ब्रह्मानंद विद्यानंदाला आपण गेल्या वेळेस सुरुवात केली होती. सुरुवात म्हणजे केवळ साधारणपणे आपण पाहिला होता पहिला श्लोक. आतापर्यंत आपण 3 आनंदांचा विचार केला. आणि हा जो आनंद आहे, विद्यानंद जो आहे, तो ऍक्च्युअली विषयानंदच आहे. म्हणजे विद्या हा विषय, ह्या अर्थी तो विषय आनंद आहे. आणखीन ह्या आनंदाचं स्वरूप विषयानंदाचं कुठल्या तरी विषयाच्या निमित्ताने जेव्हा चित्त शांत होतं, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळे जेव्हा शांत होतात, तर तेव्हा आतमध्ये जे आत्मस्वरूप आहे, चैतन्य, त्याचं आपल्याला भान होतं. एरवी भान असतं, मी आहे ह्या पद्धतीने आपल्याला भान असतं. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी स्फूर्ती स्फुरेचे अहर्निशी ते वस्तुगामी, ह्या पद्धतीने आपल्याला भान असतं. पण ते त्याचं आहे हे आपल्याला कळत नाही. आणखीन इथे देखील त्याचं आहे हे आपल्याला कळत नाही, जोपर्यंत आपल्याला हे माहीत नाहीये आणि जोपर्यंत आपण त्या पद्धतीने अनुसंधान ठेवत नाही. पण तरी देखील त्याच्या आनंदाचा आपल्याला आस्वाद मिळतो. केवळ एक झलक मिळते, जास्त नाही मिळत. त्या क्षणी तात्पुरता ते चित्त जे शांत झालेलं असतं, तर तेवढ्यात त्या प्रतिबिंबाचं आपल्याला भान होतं असं म्हणूया. आणि विद्यानंद वेगळा का केलाय विषयानंदापासून? तर इथे विद्यानंदाचा आपल्या ज्या अपराविद्या आहेत, म्हणजे जगातल्या विद्या, त्यांनी आनंद होत नाही असं नाही. काहीही गोष्ट कळली, आपल्याला जमली, की आपल्याला आनंद होतो, पण तो विषयानंदच आहे. आणि विद्यानंद वेगळा केलाय कारण तो केवळ माणसातल्या विद्वानांना उपभोगता येतो. तिथे विषयांचा अशा पद्धतीने संबंध नाही. तो कसा काय आहे, विद्यानंदाचं काय स्वरूप आहे? म्हणजे विषयानंदाला जसं बुद्धिवृत्ती तिथे जाऊन ती शांत होते, तर तसंच आहे. पण याचे दुःखाचा अभाव वगैरे 4 प्रकार सांगितलेले आहेत. विद्यानंदाचे जे 4 प्रकार आहेत, तो वृत्तीच्यामुळेच होत असतो हे लक्षात घ्यायचं. आहे तो विषयानंदाचाच प्रकार, पण त्याच्यात आपल्याला आता दुःख असतं नेहमी, आपण स्वीकारत नाही. पण अनेक वेळा आपल्याला दुःख असतं, ते काय जगात असंच असतंच, जीवनात चालायचं अशा पद्धतीने आपण ते टेकन फॉर ग्रांटेड असं म्हणूया. थोडंफार दुःख प्रत्येकाच्या वाटणीला आहेच. अगदी कितीही जरी सुखी दिसला तरी देखील काही ना काहीतरी कुठेतरी कमतरता वाटते आपल्याला. आणखीन दुःख नसणं हा एक विद्यानंदाचा प्रकार आहे, म्हणजे विद्वानाला जो अनुभवता येतो तो. आता दुःख नसणं हे सामान्यपणे देखील शक्य आहे. दुसरं जे आहे ते हवं ते मिळणं. काहीतरी गोष्ट हवी आहे, इथे विद्या स्वरूप, आणि ते हवं ते मिळणं. तिसरं आहे मी कृतकृत्य आहे, आता मला करण्यासारखं काही उरलं नाही, असा विश्वास. आणि चौथं जे आहे ते जे शक्य आहे ते मला आता मिळालेलं आहेच ही खात्री आहे. हे 4 प्रकार आहे. म्हणजे मिळणं शक्य आहे तेवढं मी माझ्याकडे मिळालेलं आहे, याच्या पलीकडे आता यापर्यंत काही उरले नाही, अशा पद्धतीचा. आणि म्हणून हा विद्यानंद वेगळा केलेला आहे विषयानंदापासून. आता पहिला जो आहे तो असणारं दुःख गेल्याने होणारा आनंद. मग दुःखाचं काय स्वरूप आहे? 2 सांगितलेली आहेत इथे. एक म्हणजे पृथ्वीवरती जी आपल्याला जीवाला दुःख भोगायला लागतात ती. आणखीन दुसरा प्रकार पारलौकिक दुःखाचा आहे, ज्याचा आजकालच्या काळात फारसा कोणी विचार करत नाही. पण ह्या सृष्टीमध्ये आपल्याला अनेक
दुःख भोगायला लागतात. कधी देहाला धरून असतात, कधी परिस्थितीला धरून असतात, कधी संबंधितांना धरून असतात, अनेक पद्धतीने असतात. आपण कशावरती तरी अवलंबून असतो. ज्याच्यावर अवलंबून असतो ते जर का दूर आपल्यापासून झालं तरी आपल्याला दुःख होतं. दुःखाला अगणित कारण आहेत आणि सगळी ह्या जगातली आहेत हे लक्षात घ्यायचं. दुःखाची जी कारण आहेत ती सगळीच्या सगळी ह्या जगातली आहेत. याच्या व्यतिरिक्त दुःखाला कुठेही कारण नाही. कारण दुःख हे आगंतुक आहे, सुख हे आपलं स्वरूप आहे. दुःख जे होतं ते आपल्याला बाहेर नाही येतं. आणि जोपर्यंत आपल्याला जगत सत्यत्वाची जाणीव आहे तोपर्यंत आपण सुखी दुःखी होणार, आपल्या प्रतिक्रिया येणार आहेत. जोपर्यंत आपल्याला समोरची गोष्ट सत्य वाटते तोपर्यंत त्या गोष्टीपासून आपल्याला सुख दुःख हे मिळणार आहे. तुम्ही ते जयंत इथे आणखीन दुसरं जे सांगितलेले पृथ्वीवरच्या जीवनातली ही सगळी दुःख आहेत ती शरीर सापेक्ष सुद्धा असतात. सगळं उत्तम आहे, पण तरी सुद्धा मला जर का उद्या कॅन्सर झाला काय होईल? मला दुःख होणार आहे ना. जोपर्यंत शरीर माझं मिथ्या आहे, देह तादात्म्य जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत शरीराला काही झालं तर दुःख होणार. जोपर्यंत जगत सत्यत्व संपत नाहीये तोपर्यंत जगातनं काही ना काहीतरी मला दुःखाचे प्रसंग येणार आहे. आणखीन जोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व सुटत नाही तोपर्यंत तुलना म्हणा, कुठेतरी कमीपणाची भावना, कुठेतरी अहंगंड, हे वेगवेगळे प्रकार त्याची दुःख आपल्याला लागणारच आहे. अहंकार येतो किंवा कमीपणा वाटतो, सगळं ह्याच्यातून येत असतं आणि ते येणार आहे. म्हणून जोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टीचं तादात्म्य आहे जगाच्या संदर्भात तोपर्यंत ह्या जगातली दुःख संपत नाही. कितीही म्हणा मी सुखी आहे, कुठेतरी काहीतरी दुःख हे असलंच पाहिजे. कारण माणसाचा जन्म मिळालाय तोच मुळात सुख दुःख समान झाल्यावर मिळतो. म्हणजे जसं सुख मिळतं जे आपण विचार सुद्धा करत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतात, अर्धा पेला म्हणतात ना, रिकामा आहे का भरलेला आहे, ती जी दृष्टी आहे तर ती किती जण सांभाळतात कोण जाणे. शंका एक एकदा वाटते. कारण असे उदाहरणं पाहिलेत की काय अजून स्टॅबिलिटी नाही आणि जर का विचार केला तर अनेक गोष्टी त्यांना मिळालेल्या असतात, सिक्युरिटी असते, पण तरी देखील कुठेतरी अपूर्णता वाटते. ही अपूर्णता जी वाटते ती आपण पूर्णाशी एकरूप झालेलं नसतो म्हणून असते. पूर्ण जे परब्रह्म आहे त्याच्याशी जोपर्यंत आपण एकरूप होत नाही तोपर्यंत काही ना काहीतरी अपूर्णता वाटणार आहे, तोपर्यंत दुःख हे होणारच आहे. ती सगळ्यांना भोगायला लागतात, त्याला कोणीही अपवाद नाही. फक्त ती कुठपर्यंत यायची हा प्रश्न असतो. हा जो विद्यानंद ज्याला होतो त्याला शरीराची दुःख होत नाही तसं नाही, शरीराची दुःख होतात, अपमान वगैरे देखील दुःख होऊ शकतात त्यालाही, पण तेही दुःख सगळी शरीराची दुःख शरीरापर्यंतच, मनाची दुःख मनापर्यंतच तिथेच थांबतात, ती मला होत नाही. मोठा फरक हा आहे आपल्यात आणखीन अशांच्यात की आपण मला दुःख झालं, माझा अपमान झाला, माझं शरीर दुखतंय, मला रोग झालाय, अशा पद्धतीने स्वतःवरती ते ओढवून घेत असतो. पण संत काय म्हणतात? संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. असं का त्यांना वाटतं? सगळे नारायण रूप होतात त्यांच्या देखील, तिथे दुःखाला मग काहीच राहत नाही. याला कारण हे ना, देखीजे देहींचा धर्मो देही हा जो आहे, एथा आत्मा आत्मयाचे ठाई आणि देखीजे देहीचा धर्मो देही, हे जे निश्चय आहे, ही जी खात्री आहे, हा आपण ग्रंथ अभ्यासतोय. हा कशासाठी अभ्यासतोय? केवळ आपल्याला ग्रंथ कळला म्हणून नाही अभ्यास,
हे आपल्याला कळावं आणि त्याप्रमाणे आपलं वागणं बदलावं, यासाठी आपण अभ्यासतोय हा. आणि म्हणून देहीचे धर्म देहाच्या ठिकाणी बघणं हे मोठं साधन आहे. आणि जर का आपण असं करत गेलो तर मग संचित प्रारब्ध क्रियमाण सगळं नारायण रूप होऊन जात. आणि मग पृथ्वीवरच्या ज्या जीवनातली ह्या जगातली दुःख जी आहेत तर ती दुःख घटना घडत राहतात, पण त्याला दुःखाचं स्वरूप नाही राहत. ती एक घटना म्हणून एक काय प्रारब्धात होतं, झालाय, माझा त्याच्याशी संबंध काही राहत, त्याने मी दुःखी होत. दुःखदायक प्रसंग जे लोकांना वाटतात त्यांनी मी दुःखी झालंच पाहिजे अशी प्रारब्ध माझ्यावरती सक्ती करू शकत नाही. ते माझ्या हातात. हा मुद्दा जो आहे तो आपल्याला शांती, समाधान, सुख हे टिकवायला फार 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 महत्वाचा आहे. आणि जोपर्यंत आपण ह्या पद्धतीने विचार करत नाही तोपर्यंत आपण शरीराबरोबर दुःखी होणार आहोत. म्हणून तो जो तृप्ती दीपातला श्लोक होता ना, मंत्र, तर तो इथे पुन्हा मंत्र घेतलेला आहे. आत्मानंचेत विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत. ज्याला मी तो आहे पुरुष हे कळतं, तो काय इच्छा करणार आहे, कशाच्यासाठी शरीराच्या मागे धावणार आहे, शरीराला सुख मिळावीत म्हणून, तो सुखरूप झालेला आहे. त्याला कसलीही दुःख शिल्लक नाहीये. लोकांच्या दृष्टीने तो कितीही दुःखी असून दे. तुकाराम महाराज दरिद्री होते, बायको कर्कशा होते, लोकांच्या दृष्टीने ते दुःखी होते, पण ते म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, किंवा दुःख उखदासी न भेटे म्हणतात. औषधाला सुद्धा आमच्याजवळ दुःख नाही. हे का झालंय? देह आणखीन जग हे एका बाजूला राहिलं, आणखीन देखीचे आत्मा आत्मयाचे ठाई हे झालेलं आहे. त्यामुळे चित्त अत्यंत प्रसन्न, अत्यंत शांत. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, गीता सांगते. हा प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसन्न जेव्हा होते बुद्धी तर त्यावेळेस सगळे आपले दुःख संपतात. हे असं प्रसन्न चेत कधी होतो? तर ज्या वेळेस आपण मी आत्मा आहे असं जेव्हा बघतो त्यावेळेस. आणि तो आनंद विद्यानंद म्हणून इकडे आपल्याला. अशा व्यक्तीला दुःख झालं तर क्षणभर होईल, कारण त्याचं मन जाग असतं, पण तरी देखील विवेक पण जागा असतो. सन्निधीची असावा विचार समर्थ म्हणतात. साधकाच्या साठी ते फार महत्वाचं आहे. आणि साधकांनी असा साधन ह्या पद्धतीने करता करता कधी त्याला सहजता येते, कधी तो मुक्त दशेला पोचतो हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. इतकं अलगद आपण त्या स्थितीला जाऊन पोचतो. पण त्याच्यासाठी अखंड तो सन्निध विचार ठेवायला लागतो. परिस्थितीप्रमाणे आपल्याला तिथल्या तिथे त्याला काउंटर अटॅक करायला लागतो त्या त्या विचाराने. मनाच्या बाबतीत असलं, शरीराच्या बाबतीत असलं तर आपल्याला विचारांनी त्याचा बात करून टाकायला लागतो, सतत करायला लागतं. ही प्रोसेस एकदा होऊन चालत नाही. एकदा साधलं म्हणजे मला आता साधलं असं नाही. पुन्हा सगळं हे जगत सत्यत्व डोकं वर काढतं. म्हणून हे सतत करत राहायला लागतं, अगदी सतत करत राहायला लागतं. दुसरं दुःख जे सांगितलंय ते पारलौकिक दुःख सांगितलंय. पारलौकिक दुःख म्हणजे मृत्यूनंतर जे नरकवास, स्वर्ग न मिळणं वगैरे, तर ते दुःख म्हटलेलं आहे. आता देहपातानंतर हे काय होत आहे कोणाला माहितीये. म्हणून याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा संतांनी सांगून ठेवलेला आहे. आणि देहपातानंतर मुक्ती पावी जाईल ये उत्तरे साच मानावी चतुरे काय म्हणून या. का आम्ही म्हणायचं की देहपातानंतर मला मुक्ती मिळणार आहे म्हणून कोणी सांगितलं तर? मला आत्ता पाहिजे. ह्या देहात असताना मला सुखरूप व्हायचंय, सुखी व्हायचंय. केवळ सुखी नाही तर आनंद रूप व्हायचंय. जगाचे परिणाम माझ्यावरती होता कामा नये.
अखंड प्रसन्नता राहिली पाहिजे, अखंड शांती राहिली पाहिजे, तृप्ती समाधान हे अखंड राहिलं पाहिजे. आणि हे अखंड राहणं केवळ आणि केवळ विचारांनी आणि विवेकांनी शक्य होतं. त्यासाठी आपण ग्रंथाचा अभ्यास करतोय की विचार कसा करायचा, विवेक काय पद्धतीने वापरायचा, हे सगळं जे आहे हे ग्रंथातून आपल्याला शिकायला मिळत आहे. आणि त्या पद्धतीने जर का आपण ते अप्लाय करत गेलो तर होत. मेडिकलला ग्रंथ ढीगभर असतात. मी फक्त जर का ग्रंथ वाचले आणि वॉर्ड मध्ये कधी शिकायला गेलेच नाही, पेशंटला प्रत्यक्ष कधी तपासलं नाही, काय उपयोग आहे मला त्या ग्रंथांचा? मारे मी थिअरी मध्ये पास होईन, पण पुढे काय? जर का मी प्रॅक्टिस करायला लागले तर मला काहीतरी त्याचा उपयोग आहे का ग्रंथात जे पाहिलं होतं त्याचा? तसं आहे की भाराभर ग्रंथ वाचले आणि ते अप्लाय केलं नाही, स्वतःला लावून घेतलं नाही, आपल्या परिस्थितीला लावून घेतलं नाही, तर त्याचा काहीही उपयोग नाही. वाचा विग्लापनम हे तत् म्हणून म्हणतात, काही उपयोग नाहीये त्याचा. त्याचा परिणाम आपल्यावरती दिसला पाहिजे, आपली तृप्ती शांती समाधान हे वाढलं पाहिजे. ते जर का वाढत गेलं तर आपण योग्य मार्गावरती चाललोय, स्वतःमधले बदल व्हायला पाहिजेत, तर आपण योग्य मार्गावरनं चाललोय. मग आता दुःखाचं कारण पुन्हा हे सांगितलं इथे 6व्या श्लोकात की आत्म्याच्या बद्दल जीवात्मा आणि शिवात्मा किंवा परमात्मा अशा पद्धतीने 2 प्रकार सांगितले. म्हणजे चैतन्य जेव्हा स्थूल सूक्ष्म कारण अशा जीवाच्या देहांची तादात्म्य पावतं, म्हणजे मी देह आहे, मी बुद्धी आहे वगैरे पद्धतीने, तर त्यावेळेस त्याला जीवदशा येते. मग कर्तृत्व भोक्तृत्व ह्या सगळ्या भ्रांती येतात आणि भोग भोगतो तो सुख दुःखांचे. परमात्मा जो आहे तर त्याला नाम रूप वगैरे यांच्याशी संबंध येतो, सृष्टी निर्माण करतो, पण त्याचं तादात्म्य नसतं तिथे. तादात्म्य जे असतं तर ते बाधित असतं, भ्रमज असतं, त्याला ते माहिती असतं. हा विवेक जर का आपल्याला करता आला तर आपण देखील तसेच होऊ. इथे दासबोधातली छान एक ओवी दिलेली आहे की देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव भ्रम. ज्ञानाचा अभिमान हा भ्रम आपल्याला पटत, पण मोक्षाचा अभिमान सुद्धा भ्रम. उघड आहे, मोक्ष जिथे आहे तर तिथे तो एकमेव अद्वितीय आहे. आणखीन मला मोक्ष मी मुक्त असं जेव्हा येतं तर त्यावेळी मी वेगळा होतो, मोक्ष वेगळा होतो, तिथे द्वैत आहे. आणि मी मुक्त म्हटल्यानंतर दुसरा मुक्त नाही, ही तुलना आली, तुच्छता आली, ह्या सगळ्या सूक्ष्म भावना तिथे दबा धरून बसलेल्या असतात. ज्यावेळी मी स्वतःला मुक्त समजायला लागते त्यावेळी. तर त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा होतं तर तेव्हा आणखीन तो अडकलेला असतो. पांडित्याचा अभिमान जो असतो, मला ग्रंथ कळला आता आणखीन काही नकोय, असा जर का अभिमान आला तर ब्रह्मराक्षस होण्याशिवाय गती नाही दुसरी. माझ्यासारखं चांगलं कोणाला कळलं, माझ्यासारखं चांगलं कोणाला सांगता येणार वगैरे जे हे अभिमान आहेत, अहंकार आहेत, राक्षस आहेत. आणि मृत्यूनंतर ते ब्रह्मराक्षसाला त्या जन्माला योनीमध्ये त्या घेऊन जातात, जेव्हा असा अहंकार असतो विद्येचा त्यावेळेस. तेव्हा विद्या जी आहे तर त्या साह्याने आपल्याला अज्ञानाला दूर करायचं, अविद्येला दूर करायचं आणि नंतर ती पण टाकून द्यायची, म्हणजे गळून पडली पाहिजे. गळून पडली पाहिजे म्हणजे तिचा अहंकार सुटला पाहिजे. ती एक साधन केवळ होती एवढा त्याचा विचार झाला पाहिजे. त्याचा उपयोग आहे, निश्चित उपयोग आहे, त्यामुळे ती सांभाळायची आहे. आणखीन
आपल्याला उपयोग नसला तरी आपल्या मागणं जे येणार असतील त्यांना उपयोग असतो त्याचा. त्यामुळे ती सांभाळून ठेवायला लागते, पुढे ती आणखीन द्यायला लागते. वाचा ऋण परिहार म्हणून अमृतानुभवात एक प्रकरण आहे. त्याच्यात मौलींनी सांगितलंय की ह्या आता ग्रंथाच्या याने मी वाचा ऋण परिहार केलाय. म्हणजे श्री गुरूंनी जे ज्ञान दिलं ते आता मी मला शक्य होतं तेवढं सगळं पुढे सांगितलंय. म्हणजे श्री गुरूंच्या ऋणातनं मुक्त होण्याचा तो एक मोठा मार्ग आहे. समर्थ सांगतात की जे जे आपण असं ठावे ते ते हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे इतर जन. म्हणजे इतरांना शिकवावं, पण ते स्वतःच्यासाठी शिकवायचं असतं, इतरांच्यासाठी नाही. माझं पक्क होतं हे लक्षात घ्यायचं. आणि दुसरं म्हणजे ते माझं काम आहे म्हणून ते करायचं. आता जेव्हा आपण स्वतःसाठी भोगांची अपेक्षा ठेवतो, शरीर म्हणजे मी असं धरून चालतो, तेव्हा दुःखी कष्ट होतोच आपण. हा आपण पाहिला विचार, 3 देहांच्या मुळे आपल्याला दुःख होत असतं. हाही विचार आपण पाहिला की स्थूल देहाचे दुःख असतात, सूक्ष्म देहाचे असतात आणि कारण देहाचे असतात. स्थूल देहाचे आपण विचार केला की चांगलं मनासारखं शरीर सहसा कोणाला मिळतच नाही. काहीतरी कमी असते, नाक तरी सरळ असावं वाटतं, रंग तरी गोरा पाहिजे असं वाटतं, उंची जरा जास्त पाहिजे वाटतं. पूर्ण मनासारखं कधीही कोणालाही मिळत नसतं. बारीकस कुठेतरी काहीतरी कमतरता वाटते, कितीही सौंदर्यवती असली तरी. म्हणजे हे एक आहेत. आणखीन व्याधी असतात, लागतं काही, हवं ते सगळं जगातल्या पदार्थ मिळत नाहीत जे शरीराला आराम देतील, असे अनेक दुःख असतात अशी स्थूल शरीराची. सूक्ष्म शरीराची दुःख असतात, मान अपमान. मान पण दुःखच आहे, कारण त्यांनी फुगायला होतं म्हणून तेही दुःख आहे. त्याच्यानंतर विचार, चिंता, काळज्या वगैरे 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 अनेक दुःख असतात. अखंड संसाराचे विचार असतात, काळजी असते. काळजीकडून काय मिळणार आहे? जे प्रारब्धात असतं ते होणारच आहे ना शेवटी. माझं प्रारब्ध काय किंवा माझे ज्यांना मी म्हणते त्यांचं प्रारब्ध काय? प्रत्येक जीव वेगळा आहे. प्रत्येक जीव आपापलं प्रारब्ध घेऊन आलेला आहे. माझ्या मुलीचं प्रारब्ध मी बदलू शकणार नाही, ते मला घेता येणार नाही. तिच्या प्रारब्धात जसं सुख दुःख असेल तसं तिला मिळणारच आहे. मग त्याच्यासाठी मी काळजी करून मी दुःखी होऊन काय करणार आहे? काय मिळणार आहे त्यांनी? असं कसं तिला रोग झाला, असं कसं तिला ठेच लागली? झालाय ना, उपाय करा. झालं बरं, तिचं प्रारब्ध. नाही झालं बरं, तिचं प्रारब्ध. ते बघणं माझं प्रारब्ध. गरज असली तर सेवा करणं माझं प्रारब्ध. हा जर का आपल्याला विचार ठेवता आला की आपले संबंधित जे आहेत ते सगळे एक जीव आहे, वेगळा जीव आहे, आणि प्रत्येक जण आपापलं प्रारब्ध घेऊन येत असत. आपल्याकडनं जे करणं शक्य आहे ते करायचं असतं आणि त्याच्यानंतर जे होईल ते शांतपणे स्वीकारायचं असतं. चित्ताची शांती, प्रसन्नता, आनंद हे टिकवण्याचे हे उपाय. चिंता कधी न करणे हे संत सांगतात. संस्कृत सुभाषित आहे ना, मला सुभाषित आठवत नाहीये, पण त्याच्यात चित्ता आणि चिंता ह्याच्यात फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे म्हणून म्हटलंय. आणि त्याच्यात चिंता जिवंतपणे जाळते आणि चिता मेल्यावर जाळते, एवढाच फरक. छान सुभाषित आहे. त्या चिंता आणि काळज्या आणि हे असल्या ज्या गोष्टी असतात, सूक्ष्म शरीराची दुःख, ती आपण विनाकारण आपल्यावरती ओढून घेत असतो.
काहीही कारण नाहीये, खरोखरी काही कारण. जर का विचार आपण ठेवला तर काही कारण शरीराची दुःख असतात. कारण शरीरात बीज आहे दुःखाचं. एक झोप न लागणं त्याचंच दुःख आहे, बरोबर आहे. पण स्वप्न आणखीन जागृती ही दोन्ही कारण शरीरातनच येतात. म्हणजे ह्या दुःखांची बीज जी आहेत ती कारण शरीरात असतात. आणि अद्वैत जेव्हा अनुभव येतो तेव्हा ह्या सगळ्या दुःखांचा नाश होतो. तिथे काही शिल्लक राहत नाही. अद्वैतानंदाचा अनुभव आला तर देह, जग, परमात्मा, मी सगळं एकच आहे, अद्वैत आहे तिथे, आणि मी आनंद रूप आहे असा निश्चय झाल्यानंतर त्या ज्ञानाला काहीही मिळवण्यासारखं म्हणजे कसली इच्छा नाही राहत. प्रारब्धानुसार तो काम करणार आहे आणि उलट जास्त चांगलं होईल. कारण तिथे हुरहुर, चिंता, काळजी, मी इतरांपेक्षा जास्त चांगलं माझं काम झालं पाहिजे, मला क्रेडिट मिळालं पाहिजे वगैरे सगळे भाव गेलेले असतात. आणि तो अतिशय आनंदाने आपलं कर्तव्य म्हणून काम करत राहतो. अशा पद्धतीने केल्यानंतर त्याला तिथे कर्तृत्व भोक्तृत्व भावना राहत आणि जगाकडनं अपेक्षा राहत नाही. अपेक्षा नसल्यामुळे अपेक्षाभंगाचं दुःख नसतं आणि एकंदरीत त्याच्यामुळे त्याला पूर्ण सुखी होऊन जातो, सुखरूप होऊन जातो. विचार केला तर आपला देह जो आहे, स्थूल काय सूक्ष्म काय पंचभौतिक आहे. सूक्ष्म देह जो आहे तर तो अपंचीकृत पंचमहाभूतांचा बनलेला आहे. आणखीन स्थूल देह जो आहे तो पंचीकृत पंचमहाभूतांचा आहे, म्हणजे अचेतन आहे. वास्तविक पाहिलं तर ह्या अचेतनाला भोग भोगता येतात का? मन सुद्धा एक शंकराचार्यांचा उपदेश साहस्री म्हणून ग्रंथ आहे, तर त्याच्यात मन आणि आत्मा संवाद आहे. त्याच्यात आत्मा मनाला सांगतोय, काल्पनिक संवाद आहे अर्थात, कारण आत्मा बोलू शकत नाही, आणखी मन ऐकू शकत नाही. मन अचेतन आहे. आत्मा मनाला सांगतोय की तू अचेतन आहे, मी सुखरूप आहे, मला सुखाची गरज नाही, तुला सुख उपभोगता येत नाही, कारण तू अचेतनच आहेस पूर्ण. मग तू धडपड करून जगात जाऊन कशासाठी विषय जमवायचा प्रयत्न करतोय? काहीतरी कारण आहे का? कोणाला तरी त्याचा उपयोग आहे का? जोपर्यंत तादात्म्य आहे तोपर्यंत आपण त्याचा उपयोग म्हणतो. त्याच्यानंतर सगळ्या इच्छा, किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंचरेत, हे होत. कसली इच्छा करणार आहे तो? त्याचं काम क्रोध सगळे गेलेले आहेत. आला तरी तो त्याच्या ताब्यात असतो. आपल्याला गोंदवलेकर महाराजांची गोष्ट माहिती आहे की एकदा ते संतापून लाल झाले होते, आणखीन भांडत होते. तात्यासाहेबांनी पाहिलं, आणखीन त्यांना काळजी वाटायला लागली की महाराज इतके लाल झाले, इतके संतापले. ते गेले त्यांच्या जवळ, हळूच म्हणाले की महाराज शांत व्हा. त्याच्यावरती महाराज वळले आणि अत्यंत शांतपणे म्हणाले की एवढं नाटक करतो पूर्ण आणि मग ये. राग ताब्यातच, रागाच्या आपण ताब्यात जातो. फार मोठा फरक. तुरुंगात जेलर पण असतो, कैदी पण असतात, पण जेलरच्या ताब्यात कैदी असतात. जेलर जायला यायला पूर्णपणे मोकळा असतो आणि कैदी मोकळे नसतात. तसं आपलं आहे. आपण ह्या सगळ्याच्यामुळे कैदेत पडलेलो आहोत. आणि जो असा देहाच्या पलीकडे गेलाय, 3 गुणांच्या पलीकडे गेलाय, तो मुक्त आहे. ह्या सगळ्यातून तो मोकळा झालेला आहे. त्याला देहाच्या पासून भोग जे येतात त्यांनी त्याला सुख होत नाही असं नाही. थोडस सुख त्याला मिळतं त्याच्यातनं, पण त्या सुखावरती तो अवलंबून राहत. आपण कसं की मला अमुक पाहिजे बाबा, त्याच्याशिवाय मला झोप नाही लागणार, गादी अशीच पाहिजे, उशी एवढ्याच उंचीची पाहिजे, फार टणक नको, अगदी मऊ पण नको, तोपर्यंत मला चालणार नाही.
म्हणजे हे जे सगळं मला हवं नको हे त्याच्या बाबतीत संपलेलं असतं. हा अर्थ नाहीये की त्याला आवडीनिवडी नाही, आवडीनिवडी असतात, पण तसं पाहिजेच तो त्याचा गेलेला असतो. जे समोर येईल प्रारब्धाने ते तो स्वीकारतो, शांतपणे स्वीकारतो. आपल्याला हवं ते मिळवायचा प्रयत्न करणार नाही असंही नाही, पण मिळालं नाही तरीही त्याचं काही नाही, आटापिटा करून जाणार नाही. पण म्हणून अशा ह्याला पारलौकिक जे दुःख म्हटलं, पाप पुण्य, ते देखील त्याला नसतं. नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी वगैरे पद्धतीने संतांनी सांगितलंय. कारण तो क्रियमाण स्वातंत्र्यात आणखीन ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते असं असल्यामुळे तो या सगळ्याच्या पलीकडे गेलेला. त्याला ह्या कसल्याचाही लेप लागत नाही. पण सामान्यांना पुण्यात्मक पाप जे आपण करतो, म्हणजे पुण्य सोकॉल्ड करतो, पण ते मी केला ह्या भावनेने करतो, त्यांनी स्वर्ग मिळतो. आणि क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, परत येतात पुण्य क्षीण झाल्याबरोबर. आपल्याला नहुष वगैरे अनेकांच्या कथा वाचलेल्या असतील. पाप केलं सरळ सरळ नरकात आहे, पण शुद्ध पुण्य जे आहे त्यांनी ईश्वराची प्राप्ती होते. आपल्या सगळ्यांच्या गाठीला निश्चित आहे शुद्ध पुण्य, त्याच्याशिवाय ईश्वरांनी आपल्याला हा अभ्यास करण्याची बुद्धीच देणं शक्य नव्हतं. शुद्ध पुण्य जेव्हा उदयाला येतं तर त्यावेळेस ईश्वर आपल्याला जिज्ञासा देतो, हे जाणून घ्यायची बुद्धी देतो. आणखी त्याच्यानंतर जर का आपण त्या बुद्धीप्रमाणे वागायला लागलो, मुमुक्षा सांभाळली, तर आपल्याला ईश्वर पुढे मदत करत जातो. पण जर का साधारण जिज्ञासा झाली, सोडून दिलं, पुन्हा विषयांच्या मागे लागलं, काही उपयोग होत नाही, पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात सापडत. पण त्याच्याप्रमाणे जर का प्रयत्न केले तर जेवढे आपण प्रयत्न करू तेवढे ईश्वराच्या योजनेत असं आहे की जर का आपली इच्छा खरोखरची असली जाणून घेण्याची, तर तेवढं समजावून सांगणार आपल्याला कोणी ना कोणीतरी भेटणारच आहे, निश्चितच भेटणार आहे. इथे च आहे. ईश्वराच्या योजनेच्या प्रमाणे ही जी जिज्ञासा आहे, कारण देह आपल्याला मिळालाय हा त्याला जाणायला मिळालाय, त्यामुळे जर का आपल्याला जेन्युइन इच्छा असली, मुमुक्षा असली, तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी पण त्याची आहे आणि त्यानुसार तो ती व्यवस्था करतो. पण आपण त्यानुसार वागायला लागतो, आपण त्यानुसार पुढे जायला लागतो. आणि असं जर का आपण पुढे गेलो, आपण जर का तसे वागलो, तर आपल्याला श्रीगुरूंची प्राप्ती ईश्वर करून देतो. आणि श्री गुरु पुढे आपल्याला घेऊन जातात, पण तिथे देखील ते आपल्याला रस्ता दाखवतात. प्रयत्न आपल्याला करायला लागतात. आपण प्रयत्न केले त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर आपण पोचू शकतो. आणखीन मग आपल्याला ह्या कर्मांचा किंवा कसलाही लेप लागत. संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला, नारायण जे म्हटलं ते ज्ञानाग्नी बाकीची कर्म भस्मसात करतो, क्रियमाण कर्माचा लेप लागेन असा होतो. प्रारब्ध देहाला आहे, देह असेपर्यंत राहतं, देह सांभाळतं तोपर्यंत, आणि वेळ झाली संपतो. पण त्याला कसलाही लेप लागत, तो जो मुक्त असतो तर त्याला कसलाही लेप लागत नाही. हे एकनाथ महाराजांची फार छान ओवी येते की तो विषयावरी जरी लोळे तरी विषयाचे निमेळे बोधू न मिळे तयाचा. म्हणजे तो विषयांमध्ये लोळत असला अगदी तरी देखील त्या विषयाच्या संगामुळे त्याचा बोध जराही कमी होत नाही, कारण तो त्याच्याकडे पूर्ण अलिप्तपणे बघत असतो. देखीजे देहींचा धर्मो देही असा तो बघत असतो. त्यामुळे त्याच्या बोधात कुठेही अंतराय पडत नाही, त्याची मुक्ती कुठेही सफर होत नाही.
ती तशीच राहते. आणि संचित कर्म देखील क्रियमाणाबरोबर पूर्ण जळतं. प्रारब्धता म्हटलं तसं शिल्लक राहतं. आणि ह्याला कारण असं आहे की मी करता असा अहंकार नसतो तिथे. जे कर्तृभावनेने केलेलं असतं त्याचा लेप लागतो. तू केलंयस ना, भोग. तू नाही केलं तर मग भोगायचं कारण नाहीये. इथे गीतेतला पूर्ण श्लोक घेतला, यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोकान न हंती न निबध्यते. हा जो श्लोक आहे की ज्याला मी करता अहंकार नाहीये, ज्याची बुद्धी त्यांनी लिप्त होत नाही, ज्याची बुद्धी त्याच्यात अडकत नाही, तो मारून सुद्धा कोणाला मारत नाही. म्हणजे अगदी टोकाचं जरी त्यांनी पाप केलं तरी देखील त्याला त्याचा लेप लागणार नाही. म्हणजे असं पाप करावं म्हणून नाही सांगितलेलं, पण काहीही जरी झालं तरी त्याला त्याचा लेप लागत. कारण तिथे नाहं कृतो भावो, मी करता नाही, शरीर करताय, माझ्याकडनं नाही. अशा पद्धतीने जेव्हा हे केलं जातं तेव्हा त्याचा आपल्याला लेप लागत. आपण काही पाप करायला जात नाही, कारण आपल्याला ती इतक्या साधना केल्यानंतर आपल्याला ती सवय झालेली असते त्या पद्धतीने वागायची. सत्वगुण वर आलेला असतो, त्यामुळे चुकीचं कर्म हातनं घडत नाही सहसा. प्रारब्धात असलं तर तिथे इलाज नसतो, ते घडून जात. मला सिंदाबादची गोष्ट आठवली. त्याच्या एका सफरीत तो एका बेटावरती गेलेला होता. आणखीन तिथे एक त्याला गलबत येताना दिसलं. तो जरा कोण आहे कोण जाणे म्हणून घाबरून झाडावर जाऊन बसला. ते गलबत आलं. आणखीन एका मुलाला, साधारण तरुण होता, तर त्याला घेऊन तिथे त्याच्या झाडाच्या जवळच एक भुयाराचं तोंड त्यांनी उघडलं, जे झाकलेलं होतं पूर्ण, आणि आत गेले. ते थोड्या वेळात बाहेर आले. तो मुलगा तिथेच राहिला होता. याला आश्चर्य वाटलं, हे लोक निघून गेले. आणखीन नंतर तो उतरला, आणखीन गेला त्या भुयारात विचारायला. तो मुलगा जरासा दचकला, पण नंतर त्याने सांगितलं की मला सिंदबाद नावाच्या माणसाच्या हातून मरण आहे, म्हणून मला इथे आणून ठेवलाय. आता सिंदबाद म्हणाला, मी कशाला ह्याला मारू, माझं काहीच हे केलेलं नाही. तर ते शेवटचा दिवस होता त्याचा, मरण सांगितलेला जेवढा पिरियड होता, तर त्या दिवशी हा फळं कापायला गेला आणि सुरी हातातनं उडून त्या मुलाला अचूक लागली. म्हणजे काय आहे, प्रारब्ध. मला प्रारब्धाच्यामुळे ही गोष्ट लक्षात राहिली. बहुतेक फार वर्षांपूर्वी वाचली होती. पण अटळ प्रारब्ध असतं ते इच्छा नसताना देखील हातून कर्म अशा पद्धतीने होऊ शकतं. एवढं फक्त सांगण्यासाठी मी ती कथा सांगितली. याचा अर्थ तो जाणीवपूर्वक करत तो असं नाही. हा विद्वान जो आहे ते पुण्य पापे विधूय उपनिषद सांगतो. पाप आणखीन पुण्य ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो. महापापही लागत नाहीत त्याला, कुठलंही पाप नाही, पुण्यही नाही. नाहीतर पाप नाही पण आम्हाला पुण्य मिळेल ना, स्वर्ग मिळेल ना, नाही मिळणार. कारण ज्याला पाप आणखीन पुण्य हे दोन्ही सारखे होतात त्याच्यासाठी आहे. तो देहांच्या पलीकडे गेलेला. जो देह मी समजतो, जीव मी समजतो, सूक्ष्म देह माझा स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे, तो पापने पुण्याची गणना करणार आहे. आणखीन पुढल्या जन्मात चक्रात परत जाणार आहे. त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि पलीकडे जाण्यासाठी विचार आणि विचार आणि विचार एवढाच आहे. जीवनमुक्तीचं जे वैभव सांगितलेलं आहे. सॉरी, आमच्या इथे समोर कुत्रा एक आहे, तो एक एकदा फार भुंकतो. आणखीन मला वाटतं ह्याच्यात आवाज जास्त येतो. मला कमी त्रास होईल पण तुम्हाला एखाद वेळ जास्त होईल. ठीक आहे. पण जीवनमुक्ताचं जे सांगितलेलं आहे, तर
ते उपनिषदात सांगितलेलं आहे की जक्षण क्रीडन रतीम प्राप्त हा वगैरे. म्हणजे तो जो असतो जीवनमुक्त, तो खात पीत खेळत स्त्री वाहनं सगळे भोग घेत कर्मणूक करत आनंदाने राहतो. जनक सम्राट होता, सम्राटासारखा भोगतही होता, पण तिथे कुठेही त्याला तादात्म्य नव्हतं, देहाबरोबर नव्हतं. हे माझं वैभव आहे नाही, मी सम्राट आहे नाही, प्रारब्धाने जे देहाला मिळालंय त्यानुसार चाललेलं आहे, मी ब्रह्म आहे, हे तिथे आहे. प्रारब्ध शिल्लक असल्यामुळे प्रारब्धानुसार त्याला ते मिळत होतं. म्हणजे शुक काहीही जवळ नाही आणि जनक प्रचंड वैभव, तरीही दोघांची स्थिती सारखीच. समर्थ लग्नही केलं नाही, जवळ काही नाही. तुकाराम महाराज पूर्णपणे सुडके, एकनाथ महाराज जहागीरदार, तरी देखील तिघांची ही स्थिती पूर्ण सारखी. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले देहातीत वस्तू. तिथे फरक नाहीये. फरक आपल्यासारखे सामान्य लोक त्यांच्यामध्ये बघतात. वास्तविक त्यांच्यामध्ये, त्यांच्या स्थितीमध्ये, त्यांच्या मुक्तीमध्ये असा फरक नाही. आणि हे त्यांचं मोठं वैभव आहे. योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संग विहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती 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 एव. शंकराचार्य सांगतात, चिरपट पंजरिका स्तोत्र आहे त्याच्यात आहे की योग रतो म्हणजे योगात हा झालेला असो, अतिशय प्रेमाने करत असेल, योग रतो वा भोग रतो वा भोगात अडकलेला असेल, संग रतो वा संग विहीना संगात असेल म्हणजे संसारात असेल, संन्यास घेतला असेल, कशाही स्थितीत असू दे, पण जर का त्याचं चित्त ब्रह्मामध्ये रमत असलं, म्हणजे जर का त्याच्या बरोबर तो अखंड मी ब्रह्म आहे हे त्याला सहज स्थिती झालेली असली, तर तो कुठल्याही परिस्थितीत केवळ आनंदी राहतो. नंदती 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 एव त्रिवार सांगितलेलं आहे, एकदा नाही. कारण आत्मवेत्ता जो असतो तर त्याच्या सगळ्या इच्छांची पूर्ती होते. जे आपल्याला ह्याच्यात सांगितलंय ना, पुढचा दर्शन मात्रे मन कामना पूर्ती गणपतीच्या आरतीत. तर दर्शन मात्रे मन कामना पूर्ती म्हणजे काय होतं, त्या ब्रह्मरूप गणपतीचं दर्शन झालं तर मनात कामना शिल्लक राहत, त्या कामनांना पूर्णविराम मिळतो, कामना संपून जातात, म्हणजे पूर्ती होते त्यांची. कामना नाही तर पूर्ती वेगळी व्हायची, भोगांनी व्हायचं काय कारण आहे? मला जर का नकोच आहे तर मिळालं नाही म्हणून मला दुःख होणार नाही, आणखी मिळालं तरी काही वेगळं मला वाटणार नाहीये. त्यामुळे जो श्रोत्रिय आहे त्याला सगळे भोग कुठल्याही नियमांना न जुमानता एका वेळी मिळतात असंही म्हणण्यात येतं. ह्याला का दुसरं एक कारण असं आहे की तो सगळ्या जीवांची तादात्म्य पावलेला असतो. सगळे जे जीव आहेत ते त्याचा आत्माच असतात, आत्मरूपच असतात. सगळे जीव आत्मरूप आहेत, तोही आत्मरूप आहे. त्यामुळे त्याचे भोग ह्याचे भोग असल्यासारखे होतात, ऍक्च्युअल नसतात पण असल्यासारखे होतात. तो कायम तृप्त असतो. आणि मग पुढे परत एकदा जे मागे एकदा आपल्याला मला वाटतं तृप्तिदीपात सांगितलं होतं की मानुषानंदाच्या पटीत गेलाय, तरुण देखणा विद्वान आरोग्य संपन्न निश्चयी लष्करी सामर्थ्य आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, जे काही मनुष्य लोकात भोग मिळणं शक्य आहे ते सगळे आहेत, त्यांनी तो तृप्त झालेला आहे. अशांना जो आनंद मिळतो त्याच्याहून जास्त आनंद जो निर्लोभी विरक्त ब्रह्मज्ञानी आहे त्याला मिळतो. आणि तिथे आनंदाची शिडी दिलेली आहे.
की विषय कमी जास्त असले तरी त्याच्या आनंदात फरक पडत नाही, आपल्या आनंदात फरक पडतो. आणखीन विषयभोगाची त्या सम्राटालाही इच्छा नसते आणि ह्यालाही इच्छा नसते, पण तृप्ती जरी त्यावेळेस सारखी असले तरी सम्राटाला धन कमी व्हायची, दुसऱ्याचं आक्रमण व्हायची, तारुण्य जायची, भोग कमी व्हायची वगैरे काळजी असते. ह्याला ती काळजी कसलीही नसते. त्यामुळे याचा आनंद सम्राटाच्या आनंदापेक्षा सुद्धा जास्त असतो. आणि इथे त्यांनी ती जी बरीचशी शिडी दिलेली आहे, तर त्याच्यात गंधर्व म्हणजे असा जो मानुषानंद एक राजाला आता जो सांगितला, तरुण संपन्न, आरोग्य संपन्न, विद्या संपन्न वगैरे, ह्या सगळ्याला जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त आनंद मनुष्य गंधर्वाला मिळतो. मनुष्य गंधर्व म्हणजे त्यावेळेस एक्सप्लेन केलं नव्हतं, इथे सगळं त्याचं एक्सप्लेनेशन आलंय की ह्या कल्पामध्ये पुण्य केल्यानंतर त्याला गंधर्वत्व मिळतं, गंधर्वाची योनीमध्ये तो जातो, त्याला मनुष्य गंधर्व म्हणतात. आणखीन पूर्वीच्या गेल्या कल्पातल्या पुण्याईमुळे जो ह्या कल्पाच्या सुरुवातीला गंधर्व रूप घेऊन आला, गंधर्वत्व मिळालं, त्याला देव गंधर्व म्हणतात. म्हणजे अशा मनुष्य गंधर्वापेक्षा 100 पटींनी जास्त आनंद मनुष्य गंधर्वाला आहे, त्याच्याहून 100 पटींनी देव गंधर्वाला आहे, त्याच्याहून 100 पटींनी जास्त पितरांना, आणि त्याच्याहून जास्त 100 पटींनी 100 पटींनी आहे अजान देवांना. पितर म्हणजे पितृलोकात जे दीर्घकाळ असतात, जे तिथलं नियमन करतात ते पितर. आणखीन ह्या कल्पाच्या सुरुवातीला ज्यांना देवत्व मिळालेलं आहे त्यांना अजान देव असं नाव. आधीच्या कल्पातल्या पुण्याईमुळे त्यांना ह्या कल्पात मिळतं म्हणून अजान देव. त्यांच्याहून 100 पट कर्मदेव, म्हणजे ह्या कल्पामध्ये ज्यांनी खूप पुण्य केलं, आणखीन ज्यांना आता देवत्व मिळालेलं आहे, मोठं पद मिळालेलं आहे, तर ते त्यांना 100 पटींनी अजान देवांच्याहून जास्त आनंद मिळतो. कर्मदेव म्हणतात. किंवा त्याच्यानंतर आणखीन ह्या सगळ्यांच्याहून श्रोत्रियाचा आनंद जास्त आहे, त्याच्याहून जास्त प्रजापतीचा आनंद, त्याच्याहून जास्त असे बरेच पुढे ब्रह्मदेवापर्यंत उत्तरोत्तर 100 पटींनी आनंद हे केलेले आहेत. आता गणित मला येत नाही, पण सम्राटाचे 100 पट मनुष्य गंधर्व, त्याच्या 100 पट देव गंधर्व, किती झाले किती पट जाऊन दे, एकावरती अनेक पूज्य येतात एवढं सांगते. पण ह्या सगळ्याच्याहून आनंद जास्त जो मिळतो तो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ जो आहे, जो विरक्त आहे, त्याचा आनंद ह्या कोणाच्याही आनंदापेक्षा जास्त असतो. कारण ह्या सगळ्यांना कसली तरी इच्छा असते आणि त्याला कसलीही इच्छा नसते. तो आनंदरूप ब्रह्माशी एकरूप झालेला असतो, स्वतः आनंदरूप झालेला असतो. आणि हा आनंद त्याला विद्यानंद असं इथे म्हणते. हा जो ब्रह्मानंद आहे त्याला विद्यानंद म्हटलेला आहे. आणखीन हा फक्त अशा ज्ञानी माणसाला मनुष्यातच मिळणं शक्य आहे. आता विवेकाच्या आनंदाचा आणखीन एक हे सांगितलेलं आहे की मगाशी जे म्हटलं की कोणालाही आनंद मिळाला तरी ह्याला आनंद तो मिळाल्यासारखाच असतो, त्यामुळे तो कायमच आनंदात असतो. आणखीन तो इतरांचा आनंद मिळतो म्हणून नाही, तर ब्रह्म आनंद रूप आहे म्हणून हा आनंद रूप झालेला आहे. आणखीन म्हणून त्याला कसलीही गरज नाही, कसली गरज नाही. आपल्याला एक कल्पना सुद्धा करणं कठीण वाटतं की काही इच्छा नाही, मिळालं मिळून दे, नाही मिळालं नाही. बेचव नसेल का हो जीवन? अजिबात नसतं. हे जे जीवन आहे हे तृप्तीचं जीवन आहे, शांतीचं जीवन आहे, अत्यंत समाधानी जीवन. असंच जीवन आहे
की ज्या ते मिळाल्यानंतर आणखीन काही मिळवल्यासारखं राहत नाही. बस म्हणजे आनंदाचा भोग घेत असतो, केवळ आनंदात. आता हा जो भोग आहे हा सगुणात मिळतो, इथे हा विषय नाहीये. पण हा जो भोग आहे हा सगुणाला संत झुक्त माप जे देतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, हे कशासाठी आहे? अखंड संत संग पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, केवढ्या अटी आहेत त्याच्या अटी. त्या अटी पूर्ण केल्यास तर मला पुन्हा गर्भवास चालेल. आणि हे कधी म्हणतायत? मुक्त झाल्यानंतर. कारण अद्वैतामधला आनंद एकरूप झाल्यानंतर आपल्याला भोग घडत. भोग घडण्यासाठी दोन लागतात. म्हणून सगुण ईश्वर, आणखीन देव शोधाया गेलो देवची होऊन ठेलो, असं जे आहे, किंवा जे अमृतानुभवात माऊलींनी छान फार एक ओवी आहे की देव देऊळ परिवारू की जे कोरून डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. जे अजंठ्याचं आपलं वेरूळचं लेणं आहे, त्याच्यात एकाच दगडातनं देव, देऊळ, बाकीच्या सगळ्या मूर्ती, सगळं एका दगडातनं घडलेलं आहे. पण तरी आपण देवाला नमस्कार करतो आणि पायरीवरती पावलं ठेवतो. इथे माऊली म्हणतायत की असं जर का होऊ शकतं, तसा भक्तीचा व्यवहार व्हायला काय हरकत आहे. शिवम भूतवा शिवम यजेत, आनंद तिथे केवळ आनंद राहतो. असा जो भक्तीचा आनंद घेतात, तो आनंद त्या सीमा नाहीये असा आनंद असतो. तिथे त्यांना आनंदाचा भोग वेगळा घेतो आणि म्हणून ते सगुणाला झुकत माप देतात, निर्गुणापेक्षा सुद्धा. दोन्ही एकच आहे. सगुण आणि निर्गुण यांच्यात फरक नाही, पण कधी त्या स्थितीला पोचल्यावर. तोपर्यंत फरक आहे. जोपर्यंत आपल्याला सगुण म्हणजे सगळं जग ते खरं वाटतंय, तोपर्यंत पण त्याच्यात अडकलेलं आहोत, तोपर्यंत भेद आहे, हे लक्षात घ्यायचं. आता वेळ झालेली आहे, मी थांबते. काही शंका असल्या तर विचार. आपले आता 35 झालेले आहेत श्लोक. मावशी नमस्कार. नमस्कार. आपण एका ठिकाणी संचित क्रियमाणाबरोबर जळून जातं किंवा संपतं आणि प्रारब्ध शिल्लक राहतं असं सांगितलं. थोडं जरा ते परत सांगितलं तर क्लिअर होईल. हा कर्म विपाकाचा सगळा सिद्धांत आहे. संचित म्हणजे माहिती आहे आपल्याला, ते सांगायची गरज नाही ना. नाही. संचित काय होतं की जी सगळी कर्म आहेत, ही कर्म मी केली या भावनेने केलेली जी असतात. मला इच्छा आहे, ती इच्छा पक्की होते, वासनेत रूपांतर होतं. वासना म्हणजे संस्कार. आपण परत परत त्या इच्छेचे संस्कार जर का करत राहिलो तर ते संस्कार दृढ होतात, ज्याला आपण वासना म्हणतो. आणि हे सगळे त्या एका जीवाने मी केलं ह्या भावनेने केलेलं असतं. पण जेव्हा तो मीच शिल्लक राहत तेव्हा ते सगळं कुठे जातील? संपणार. मी संपलेला आहे तिथे, मग कोणाच्या वाटणीला जातील? बरोबर. असे ते भस्मसात होऊन जातात. आणि क्रियमाण जे आहे ते देखील क्रियमाण कर्म मी केलेलं नाही, ते देहाकडनं घडतंय असं जेव्हा होतं, तेव्हा पुन्हा ते त्याच्या वाटणीला कसं काही येईल? त्याच्या खात्यात जमा होणार नाहीये ते. म्हणून ते सगळे जातात. आणि प्रारब्ध बाहेर तो सुटलेला बाण आहे, ते त्याच्यासाठी हा देह मिळालेला आहे, ते पूर्ण करायला. त्यामुळे ते कर्म जे आहे ते देह संपडेपर्यंत राहतं. प्रारब्ध संपलं की देह पडतो, संपतं. बरोबर. चांगलं, छान सांगितलं. धन्यवाद. रामकृष्ण. ताई नमस्कार, स्मिता बोलते पुण्याहून. निरपेक्ष भाव ठेवून सगळं
काम करायचं किंवा कर्म करायचे, मग मोक्षाची तरी हे अपेक्षा किंवा ते डोक्यात का ठेवायचं? ते न ठेवता चांगलं वागणं किंवा जे सगळं आहे चालू ते आचरण, असं असं नाही का होऊ शकत? नाही, काय आहे सांगू का? एक संवादी आणखीन एक विसंवादी असे दोन तऱ्हेच्या इच्छा असतात. संवादी म्हणजे आपल्याला ध्येयाकडे घेऊन जाणार, आणि विसंवादी म्हणजे ध्येयापासून लांब नेणार. तर संसारातल्या इच्छा ज्या आहेत त्या आपल्याला संसारात गुंतवणाऱ्या आहेत. आणखीन मोक्षाची इच्छा जेव्हा असते तर तेव्हा आपण त्या दिशेने प्रयत्न करतो, म्हणून ती संवादी आहे, ती आवश्यक. त्याच्यानंतर मोक्ष मिळाल्यानंतर ती पण सुटते, आपली सुटायलाच पाहिजे. नाहीतर मी मुक्त म्हणून ती आपल्याला अंधारात टाकेल, म्हणजे परत जन्म घ्यायला लावेल. पण ती इच्छा आपल्याला प्रयत्न करण्यासाठी त्या दिशेने ती आवश्यक असते, म्हणून तिला संवादी इच्छा असं म्हणतात. संवादी भ्रम हे त्याचं नाव आहे. आपलं मला वाटतं द्वैत विवेक का कुठल्या तरी एका प्रकरणात झालेला आहे तो, संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम. हो हो, बर, ठीक आहे. चला थांबायचं मग. घेऊ श्लोक. या. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्री